टिळकांचा धंदा, माझे शिक्षण. संगमनेरी माझ्यावर जीवापलीकडे प्रेम करणारी माझी बहीण व भाची होती. तसेच टिळकांवर पेशव्यांचे अलोट प्रेम होते. त्यांचे कौतुक ही पेनचे पुष्पक, पण टिळकांच्या मनाला येथे प्रशस्त वाटेना. नोकरीशिवाय दुसरे काहीतरी करावे असे त्यांना सारखे वाटे. त्यांनी गोविंदराव मामांना लिहिले, मी काही धंदा शोधतो. तुम्ही तुमच्या मुलीला काही दिवस सांभाळा. मामांना व आत्याबाईला तेच पाहिजे होते. सर्वांचा रुसवा गेला व आम्ही सर्व पुन्हा जलालपुरी एकत्र जमलो. जलालपूरहून जवळ आभाळ्याची वाडी म्हणून एक वाडी आहे. तेथे एक कुटुंब होते, नवरा व बायको. नवरा आंधळा होता. त्याची सेवा करण्यात व त्याचे कौतुक करण्यात बायकोचा वेळ जाई. पुढे तो अभागी आंधळा मेला व अशा रीतीने सौभाग्यहीन झालेली त्याची विधवा आपला काळ वैधव्यात घालवू लागली. मोहतूर करता येण्यासारखी तिच्या समाजाची रचना होती व मोहतूर लावण्यास कोणीही तयार झाले असले असे तिचे स्वरूप व वय होते. परंतु तसे काही झाले नाही. तिने आपल्या मृत पतीची दगडाची मूर्ती करून बसवली व त्याची पूजा अर्चा करण्यात व त्याच्या स्तुतीपर गाणी म्हणण्यात तिचा वेळ जाऊ लागला. या गोष्टींचा टिळकांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यांनी या विषयावर गंगा नावाचे एक काव्य केले. पुढे टिळक मला जलालपुरास ठेवून काहीतरी धंदा करण्यास म्हणून नागपुरास गेले. दिवाळीचा सुमार होता. त्यावेळी खपेल असा माल त्यांनी खरेदी करून एक दुकान काढले. दुकान होते फटाकड्यांचे आणि टिळक फुलमुलांचे कवी तसे फुलमुलांचे अगदी जवळचे दोस्त होते. फटाकड्यांचे दुकान हातात असलेला मित्र मिळाल्यावर कोणती मुले त्याच्यापासून फटकून राहतील. खूपच मित्रमंडळी त्यांच्याभोवती जमा झाली. मुलांनी व मुलांच्या या दोस्ताने दुकानातील सारे फटाकडे उडवून मौज केली. तेथे टिळकांचे एक मित्र गणपतराव खरे म्हणून होते. ते त्यांना म्हणाले, व्यापारात तुमचे काही चालणार नाही. तुम्ही रांजणगावास चला. तेथे मी तुमच्या योग्यतेचे असे काम शोधून देतो. टिळक गणपतरावांच्या म्हणण्याप्रमाणे रांजणात गावी गेले. तेथे त्यांना बलराम प्रेसमध्ये ताबडतोब काम मिळाले. 2-4 महिने तेथे काम केल्यानंतर मला नेण्यासाठी ते जलालपुरास आले. जलालपुरास विद्यानंद फार आजारी पडला होता. टिळक येऊन पोहोचल्यावर 2च दिवसांनी तो वारला. गोविंदराव मामांनी तर अंथरूण धरले. इतका त्यांचा शोक झाला. टिळकांनाही अतिशय वाईट वाटले. त्यांनी आपले पहिले बापाचे अश्रू काव्य ह्या वेळेस लिहिले. हे काव्य छापले होते, पण त्यांच्या प्रती कोठेच मिळत नाहीत. यानंतर 20 वर्षांनी दुसरे बापाचे अश्रू काव्य त्यांनी आमचे मित्र वा विनायकराव साठे यांच्या मुलावर अहमदनगरास रचले. या काव्याच्या पहिल्या 2 ओळी अशा होत्या, प्राणवल्लभे कविते, तुझिया छंदे दुःखे नाना, विसरे मी परी कसे आज हे दुःख घेतेसे प्राणा. दुःख थोडे विसरल्यावर टिळक व मी रांजणगावास गेलो. रांजणगावास गेल्यानंतर मी पहिल्यांदा माझी मुळाक्षरे शिकले. माझा अभ्यासाचा आरंभ व शेवट तेथेच झाला व ते आणि तेवढेच माझे शिक्षण असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. रा खरे यांच्या पत्नी सो लक्ष्मीबाई यांना लिहिता वाचता येत असे. टिळकांना तेथेच प्रथम स्फूर्ती झाली की मलाही लिहिता वाचता आले पाहिजे. मला अक्षर ओळख नव्हती व अजूनही एखाद्या वेळेस लिहिता वाचताना माझी गडबड उडते. पण मला टिळकांच्या सहवासाने अगदी लहानपणापासूनच कळत असे पुष्कळ. त्यांच्या कविता रचून झाल्या की बहुत करून पहिला श्रोता व टीकाकार मी असायची. काव्यरत्नावली चालू असतानाच त्यांनी काव्य कुसुमांजली काढली होती. तेव्हा एका कवितेत त्यांनी रत्नावलीवर टीका केलेली माझ्या चटकन ध्यानात येऊन मी त्यांना तसे बोलूनही दाखवले होते. माझी ही कळण्याची शक्ती पाहून त्याच वेळेस टिळकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. असो, लक्ष्मीबाई खऱ्यांना लिहिता वाचता येते असे लक्ष्मीबाई टिळकांनाही आले पाहिजे असे टिळकांनी ठरवले. टिळकांना लहान मुलांना चांगले शिकवता येत असले तरी माझ्या बाबतीत ते अगदी निराळेच ठरले. एक तर मी लहान नव्हते, दुसरे मी परकी नव्हते, तिसरे मला हसू फार येत असते. त्या हसण्याने माझ्या शिक्षणातही दगा दिला. मला शिकवण्याचे ठरल्यावर टिळकांनी 1ली पासून 6वी पर्यंत पुस्तके जवळ होते नव्हते तितके सर्व पैसे खर्च करून एक दिवस खरेदी करून आणली. एका बाजूला टिळक बसले, पलीकडे मी बसले. मध्ये पुस्तकांचा ढीग घातला व आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली. व्याकरणापासून सुरुवात. टिळक म्हणाले, शब्द म्हणजे काय? मला सपाटून हसू लोटले. हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द.
शब्द म्हणजे शब्द, मी उत्तर केले. पण शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे शब्द. पण शब्द म्हणजे काय? पुन्हा माझे आपले शब्द म्हणजे शब्दच ठेवलेले. झाले. टिळक खूप संतापले. ते संतापत तसतशी मी हसू लागले. तसतसे ते आणखीन संतापत. शेवटी संतापाग्नीने व माझ्या हास्याच्या वायूने मोठा भडका उडाला. तो भडका होता पुस्तकांचा भडका उडाला. टिळकांनी सारी पुस्तके टराटरा फाडून टाकली व त्या चिंध्यांच्या ढिगाऱ्याला काडी पेटवून लावून दिली. हा आमचा पहिल्याच दिवसाचा अभ्यास एका 8 दिवसांच्या आत आपल्या बायकोने आपल्यासारखे व्हावे असे टिळकांना वाटे व मी पडले मठातली मठ. तेव्हा ते व्हायचे कसे? पण हळूहळू त्यांना आपली चूक कळून आली व त्यांनी मला अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे वळवण्यास दिली. ती झाल्यावर क ची बाराखडी करून घेतली. पण हे शिक्षण देत बसण्यात त्यांना काहीच गंमत वाटेना व माझे शिक्षण तेथेच आटोपले. मात्र यापुढे माझे वाचन पुष्कळ वाढले व त्या वाचनातच बाकीच्या बाराखड्या व जोडाक्षरे वगैरे मला आपोआपच आली. पण मागे सांगितल्याप्रमाणे क्ष, ज्ञ, कै, खै वगैरे मंडळी अजूनही माझी एखाद वेळेस फजिती करतात.